इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर यामधील पहिला असा प्रश्न आहे, इसवी सन 1440 मध्ये डॅश याने छापखाना सुरू केला. पर्याय आहेत जेम्स वॅट, गुटेनबर्ग, एरिस्टॉटल आणि होमर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ब गुटेनबर्ग. इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. 2. इसवी सन 1609 मध्ये डॅशने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय जॉन के, कोपर्निकस, गॅलिलिओ आणि केपलर. तर याचं उत्तर आहे गॅलिलिओने. 3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय हेनरी द नेव्हिगेटर, मार्को पोलो, बार्थोलोमी डायस, कोलंबस. उत्तर बार्थोलोमी डायस. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर मित्रांनो या जोड्या आहेत जॉन के धावता दोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, जेम्स वॅट स्टीम इंजिन. त्यातील चुकीची जोडी आहे दुसरी सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन. तर याने काय केले आहे म्यूल यंत्र. योग्य जोडी होईल सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 1. आधुनिक विज्ञानाचा जनक. उत्तर गॅलिलिओ. 2. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता. प्रश्न तिसरा संकल्पना चित्र पूर्ण करा. भौगोलिक शोध. तर मंगो पार्क याने नायजर नदीच्या प्रवाहाचा शोध घेतला. ॲबल टास्मन यांनी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया परिसराचा शोध घेतला. हेनरी द नेव्हिगेटर यांनी हेनरी मादेरा अजोस द्वीपसमूहांचा शोध लावला. तर मार्को पोलो यांनी चीन व आशियातील देशांची ओळख युरोपला करून दिली. प्रश्न चौथा टिपा लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर जेरुसलेम व बेथलहॅम ही पवित्र शहरे मिळवण्यासाठी ख्रिस्ती लोकांनी इस्लामी सत्ताविरुद्ध लढलेल्या युद्धांना धर्मयुद्धे म्हणतात. पहिले धर्मयुद्ध इसवी सन 1096 मध्ये झाले. एकूण 9 धर्मयुद्ध झाली. पोप व युरोपातील राजांनी या युद्धांना पाठिंबा दिला. धर्मयुद्धामध्ये ख्रिस्तींचा पराभव झाला व जेरुसलेम इस्लामी सत्तांच्या ताब्यातच राहिले. परिणाम सरंजामशाहीचा ऱ्हास, व्यापार वाढ, नवा व्यापारी वर्ग निर्माण, युद्धतंत्रात सुधारणा झाली. 2. युरोपातील धातुविज्ञान. उत्तर इंग्लंडमध्ये लोखंडाचे मोठे मोठे साठे उपलब्ध होते. लोखंड वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागला. उच्च तापमानाच्या भट्ट्या तयार झाल्यामुळे लोखंडाचे उत्पादन वाढले. कोळशाच्या भट्ट्यामध्ये हवा खेळण्यासाठी नवीन यंत्रे तयार झाली. 1783 मध्ये लोखंड साच्यात ओतून पट्ट्या म्हणजेच रेल्वे रूळ तयार करण्याची पद्धत सुरू झाली. 1865 मध्ये लोखंडाचे पोलादात रूपांतर करण्याची प्रक्रिया विकसित झाली. त्यामुळे धातू उद्योगात मोठी प्रगती झाली. प्रश्न 5वा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. उत्तर या काळात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. मानवाला केंद्रस्थानी ठेवणारा मानवतावाद उदयास आला. कला, साहित्य, तत्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. नवीन वैज्ञानिक शोध लागले व प्रयोगांना महत्त्व मिळाले. लोक स्वतंत्र विचार करू लागले. त्यामुळे हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ मानला जातो. 2. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.
उत्तर, इंग्लंडमध्ये कोळसा व लोहखनिजांचे भरपूर साठे उपलब्ध होते. दमट हवामानामुळे कापड उद्योगासाठी अनुकूल परिस्थिती होती. इंग्लंडमध्ये वसाहती असल्यामुळे कच्चा माल सहज मिळत होता. नाविक सामर्थ्यामुळे तयार माल परदेशात विकणे सोपे होते. भांडवल व स्वस्त मजूर उपलब्ध असल्यामुळे उद्योगांना चालना मिळाली. या सर्व कारणामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. प्रश्न 6वा, तुमचे मत नोंदवा. 1. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. उत्तर, माझ्या मते हे विधान योग्य आहे. या काळात शास्त्रज्ञांनी निरीक्षण, प्रयोग व तर्क यावर आधारित वैज्ञानिक पद्धती विकसित केली. गॅलिलिओ गॅलिलेली, आयझॅक न्यूटन यांसारख्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे शोध लावले. नैसर्गिक नियम शोधून त्यांना सूत्रबद्ध करण्यात आले. म्हणूनच आधुनिक विज्ञानाचा मजबूत पाया या काळात घातला गेला. 2. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. उत्तर, माझ्या मते हे विधान योग्य आहे. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. उद्योगांसाठी कच्चा माल व तयार माल विकण्यासाठी बाजारपेठांची गरज निर्माण झाली. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी इतर देशांवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. यातून साम्राज्यवाद आणि आर्थिक राष्ट्रवादाची वाढ झाली. म्हणून औद्योगिक क्रांतीनंतर या संकल्पना उदयास आल्या. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. उत्तर, युरोपातील धर्मयुद्धे ही मध्ययुगीन काळात ख्रिस्ती व इस्लामी सत्तांमध्ये पवित्र स्थळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी झालेली महत्त्वाची लढाई होती. या युद्धामध्ये धार्मिक भावना, राजकीय स्वार्थ आणि आर्थिक हितसंबंध यांचा संगम दिसून येतो. अनेक वर्षे चाललेल्या या युद्धांच्या युरोपच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनावर दूरगामी परिणाम झाला. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. युरोपातील धर्मयुद्धे ही जेरुसलेम सारखी पवित्र शहरे मिळवण्यासाठी ख्रिस्ती आणि इस्लामी सत्तांमध्ये झालेली लढाई होती. परंतु ही युद्धे शेवटी अपयशी ठरली. या अपयशामागे अनेक कारणे होती. सर्वप्रथम पोप आणि युरोपातील सत्ताधीशांनी धर्मयुद्धाकडे स्वार्थी व राजकीय दृष्टिकोनातून पाहिले. त्यामुळे एकजूट कमी झाली. ख्रिस्ती लोकांमध्ये धर्मावरील श्रद्धा कमी झाली. युरोपातील राजांमध्ये एकीचा अभाव होता आणि प्रत्येक राजा स्वतःच्या फायद्यासाठी लढत होता. पोप व जर्मन सम्राट यांच्यात मतभेद होते. तसेच बायझेंटाईन साम्राज्याचे अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. दुसरीकडे इस्लामी सत्ताधीश जसे सलादिन हे बलवान व संघटित होते. लांब अंतर, पुरवठ्याचा अभाव आणि कठीण परिस्थिती यामुळे ख्रिस्ती सैन्याला अडचणी आल्या. युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम. या धर्मयुद्धांचे अनेक परिणाम झाले. सरंजामशाही व्यवस्थेचा ऱ्हास झाला व राजसत्ता मजबूत झाली. पोपवरील लोकांचा विश्वास कमी झाला. मध्य आशियाबरोबर व्यापार वाढला व नवीन व्यापारी वर्ग उदयास आला. शहरांचा विकास झाला आणि आर्थिक प्रगती झाली. युद्धतंत्रात सुधारणा झाली व नवीन कर प्रणाली सुरू झाली. अरबांशी संपर्कामुळे युरोपला नवीन ज्ञान, वस्तू व संस्कृतीची ओळख झाली. यामुळे पुढील प्रबोधन काळासाठी योग्य पार्श्वभूमी तयार झाली. 2. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. उत्तर, प्रबोधन काळ हा युरोपच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असून या काळात विज्ञान, तर्कशक्ती आणि बुद्धिवाद यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. अंधश्रद्धा आणि परंपरांना मागे टाकून निरीक्षण, प्रयोग आणि तर्क यांच्या आधारे ज्ञान मिळवण्याची नवीन पद्धत विकसित झाली. या काळात अनेक शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण शोध लावून आधुनिक विज्ञानाचा पाया मजबूत केला. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास. प्रबोधन काळ हा युरोपच्या इतिहासातील विज्ञानाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा होता. या काळात बुद्धिवाद, मानवतावादाची संकल्पना उदयास आली. लोकांनी अंधश्रद्धा सोडून निरीक्षण, प्रयोग आणि तर्क यांच्या आधारे सत्य शोधण्यास सुरुवात केली. गॅलिलिओ गॅलिलेली याने
प्रयोग पद्धती विकसित केली आणि आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. निकोलस कोपर्निकस यांनी सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडून जुन्या समजुतींना आव्हान दिले. वैज्ञानिक संस्था स्थापन झाल्या आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढली. प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध. या काळात अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लागले. होकायंत्रामुळे समुद्र प्रवास सुलभ झाला, तर दुर्बिणीमुळे खगोलशास्त्रात प्रगती झाली. सूक्ष्मदर्शकामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास शक्य झाला. तापमापक व भारमापकामुळे अचूक मोजमाप शक्य झाले. जोहान्नेस गुटेनबर्ग यांनी छापखाना सुरू केल्यामुळे ज्ञानाचा प्रसार झाला. रॉबर्ट बॉयलने वायूंच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. किमयाशास्त्राचे रूपांतर रसायनशास्त्रात झाले. जेम्स वॅट याच्या स्टीम इंजिनमुळे उद्योगांना गती मिळाली. अशा प्रकारे प्रबोधन काळातील विज्ञानाच्या विकासामुळे आधुनिक विज्ञानाचा भक्कम पाया तयार झाला आणि पुढे औद्योगिक क्रांतीस चालना मिळाली.